शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शाखा क्रमांक 154 मध्ये शाखा समन्वयक श्री विकास भोसले यांच्या प्रयत्नाने आपल्या प्रभागामध्ये दक्षिण मध्य मुंबईचे लोकप्रिय खासदार श्री अनिलजी देसाई साहेब यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना लॉंग बोर्ड, पेन, पेन्सिल, कलर पाउच अशा वस्तूंचे वाटप रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी करण्यात आले। या कार्यक्रमाला 75 मुलांचा सहभाग होता। या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले ते म्हणजे खासदार श्री देसाई साहेब यांचे सहाय्यक श्री दिनेशजी भोबाटे यांचे आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभले विभाग प्रमुख श्री प्रमोदजी शिंदे यांची आणि यांनी उपस्थित राहून कार्यक्रमासाठी खूप सारे शुभेच्छा दिल्या। विशेष उपस्थिती उपविभाग प्रमुख श्री किरण लोहार, शाखा प्रमुख श्री राजेश दौंडकर, चेंबूर विधानसभा समन्वयक धीरज सिंग, शाखा अधिकारी श्री भरत शिंदे, शाखा डीजी समन्वयक हर्षल भोसले, उपशाखा संघटिका राजेश्री चेंबूरकर, वंदना पाटील, करुणा इंगळे, गट प्रमुख श्री लक्ष्मण गावंकर, प्रकाश वैष्णव, ज्येष्ठ शिवसैनिक श्री अनिलजी आचरेकर, श्री चेऊलकरजी, सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, शिव आरोग्य सेना व चरई नागरिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री समीर भाऊगुरव या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विकास भोसले यांनी सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले। यासाठी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी खासदार अनिल देसाई साहेब व शाखा समन्वयक विकास भोसले यांचे आभार मानले। हो, आता आमचे जे खासदार आहेत, जे आमचे नेते पण आहेत पण खासदार आहेत, त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आमच्या विभागामध्ये सातत्याने लोकोपयोगी जी कामं आहेत ती सुरूच आहेत। कुठे सार्वजनिक शेड असेल, कुठे सभामंडपाचं काम असेल, रुग्णवाहिका सेवा असेल, खूप कामं, लादीकरणाची कामं असतील, पॅसेजची कामं असतील, ही कामं म्हणजे पहिल्यांदा मी बघतोय। कारण की याच्या मागे पण 10 वर्ष खासदार होते, परंतु त्यांची कामं आम्हाला शोधावी लागत असायची। परंतु यावेळेला आम्ही असं बोट ठेवून सांगू शकतो की ह्या शाखेमध्ये ही 3 कामं झाली आहेत, ह्या शाखेमध्ये ही 4 कामं झाली आहेत, ह्या वाड्यामध्ये ही 2 कामं झाली आहेत आणि या कामाच्या बरोबरीने SRAच्या बैठका असतील, मुंबई महानगरपालिकेच्या बैठका असतील, म्हाडा प्राधिकरणाकडे बैठका असतील, विविध आस्थापनांच्या बैठका असतील, त्याच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम सुरू आहे। त्याचबरोबर संपूर्ण केंद्रामध्ये ज्यावेळेला ते त्या ठिकाणी असतात त्यावेळेला या संपूर्ण भारतातल्या महत्त्वाच्या समस्या मांडण्याचं काम ते करत असतात। खासदार आमचे नेते, आमचे उच्च नेते असल्याने ही सुप्रीम कोर्टातली जी काही लढाई चाललेली आहे, न्याय तर आमचाच आहे पण तो देत नाहीत आम्हाला, परंतु तो न्याय मिळवून देण्याचं कामसुद्धा जे उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे प्रमुख फळीतले नेते त्यामधले आमचे देसाई साहेब आहेत। म्हणजे एवढा प्रचंड कामाचा ताण असूनसुद्धा बारीक बारीक गोष्टी त्या आम्हाला त्या ठिकाणी शाखेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना देत असतात। मध्ये जे छत्र्यांचं गेली 2 वर्ष जे आपले अधिकृत जे हे आहेत फेरीवाले आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांचं उन्हापासून पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून छत्र्या असतील, आता बॅग दप्तरं त्यांनी दिलेली आहेत। त्यानंतर आता ह्या वया आणि शालोपयोगी साहित्य प्रत्येक शाखेमध्ये त्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे। खूप कामं आहेत। वैद्यकीय कुणाला मदत पाहिजे असेल तर त्यांना ती मदत पोचवण्याची व्यवस्था ते करत असतात। तर आम्हाला अभिमान वाटतो की असा आमचा खासदार आम्हाला लाभलेला आहे। कालही आम्ही सेनाभवनला होतो, लोकांचे प्रश्न सेनाभवनला बसून ते मिटवतात, विभागामध्ये येतात, पाहणी करतात। म्हणजे खासदाराला तसं एक मर्यादा असते, परंतु त्या मर्यादा तोडून ते लोकांमध्ये मिसळून काम करण्याचा प्रयत्न करत असतात। आज विकास भोसले यांनी त्या ठिकाणी आरोग्य सेनेची जबाबदारी चांगल्या पद्धतीने ते सांभाळत आहेत। आम्ही पण कधी त्यांना फोन करून सांगत असतो, जरा ह्या रुग्णाला मदतीची आवश्यकता आहे, तुम्ही जातात तिकडे सर्व कामं ते करत असतात। शाखा समन्वयक पण आहेत आमचे शाखा प्रमुख लोकप्रिय राजेश दौंडकर यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून विकास भोसले, आमचे किरणजी लोहार, ही सर्व आमची फायटर टीम आहे काम करणारी। आता युवाचे आमचे धीरज या ठिकाणी आहेत, आमचे गटप्रमुख आहेत, ही जुनी मंडळी इथे दिसत आहेत। हे आमचं शिवसेनेचं वैभव आहे, कार्यक्रम इथं महिला आघाडी आहे, म्हणजे हे आमचे दागिने आहेत तेच आहेत, आमचं वैभव तेच आहेत आणि येणारी जी पिढी आहे त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आहोतच। मला खरं इथे आज या ठिकाणी या छोटेखानी कार्यक्रमाला येऊन आनंद वाटला की आज मी इथे उपस्थित राहून या मुलांबरोबर आणि इथल्या लोकांना येऊन भेटलो।
या चराई गावातील पण काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत कामाच्या संदर्भात, त्याची पण पूर्तता आम्ही लवकरात लवकर करणार आहोत. हे देसाई साहेबांच्या वतीने मी त्यांना सांगितलेलं आहे. एवढंच मी आज तुम्हाला सांगेन. थँक्यू. शिवसेना शाखा क्रमांक 154चा मी शाखा प्रमुख जरी असलो तरी आमचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री अनिलभाऊ देसाई साहेब, दक्षिण मुंबई लोकसभा खासदार, तसेच शिवसेना नेते, ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून आज विकासजीने सन्माननीय बोबाटे साहेबांना विनंती केली होती की मला थोड्याशा वया वाटप करण्यासाठी द्यावा, की आमच्या इथे गोरगरीब वस्तू जनता आहे, शालेय विद्यार्थी आहेत, काहींना गरज असते काहींना नसते, पण शिवसेना हे 80% समाजकारण 20% राजकारण करतं. त्याच्यामुळे त्यांनी एक सकट आम्ही कमीत कमी 75 मुलांना इथे वया वाटप होतो. तसंच शिवसेना शाखेतर्फे आम्ही पहिल्या 250 विद्यार्थ्यांना वया वाटप वाटलेले आहेत. 43 जणांना बॅगी वाटलेल्या आहेत. त्यानंतर आम्हाकडे 50 जणांची परत आमच्याकडे विनवणी आली होती. परत आम्ही खासदारांच्या मार्फत परत 50 जणांना वया वाटप देखील करण्यात आलेलं आहे. आणि अजूनही आम्ही कोणत्याही शालेय विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण आल्यानंतर आम्ही त्यांना प्रामाणिकपणे मदत करू. शिवसेना प्रामाणिकपणे मदत करेल आणि माझ्याकडे कोणत्याही जर तक्रारी आल्या तर त्याचं निवारण करण्याचं मी प्रामाणिकपणे निवारण करण्याचा प्रयत्न करतो. आणि विकास भोसले माझे शाखा समन्वयक असून त्यांच्यावर आम्ही अजून एक जबाबदारी दिली आहे जी आरोग्य विभागाची. ते आरोग्य विभागाची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पार पाडत आहेत आणि ते प्रामाणिकपणे पार पाडत राहतील ही मी तुम्हाला ठाम विश्वास देतो. तसेच खासदारांच्या फंडातून या खासदारांच्या आदेशाने या खासदाराच्या प्रयत्नाने आता आम्ही एक चालता दवाखाना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा दवाखाना होता, तसंच एक आमची एक ॲम्ब्युलन्स बोलवलेली आहे. ती प्रत्येक विभागात उभी राहील आणि तिथल्या जनतेला जे पण आरोग्यासाठी जे पण औषधं लागतात ते विनामूल्य आम्ही त्यांना आता देणार आहोत. याचं पूर्ण श्रेय खासदार अनिलभाऊ देसाई यांनी घेतलेलं आहे आणि आपण हे सोमवारपासून चालू करत आहोत. प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपण ती ॲम्ब्युलन्स येईल. जसं विकास भोसले हे महालक्ष्मी सोसायटीमध्ये येतात, महालक्ष्मी सोसायटीमध्ये ती ॲम्ब्युलन्स येऊन ती 1 तास उभी राहील. तिकडचे जे पण जनता आहे ती येऊन तिकडे त्यांचं मेडिकल चेकअप करून एक 15 दिवसाचं औषध तिथून त्यांना मोफत दिलं जाईल. त्याच्यानंतर परत ती ॲम्ब्युलन्स 15 दिवसानंतर तिथे उपस्थित राहील. परत त्याच्यानंतर त्यांचं चेकअप करून जे पण पुढचे त्यांचं आरोग्य जर ठीक झालेलं असेल तर ठीक आहे, नाही तर पुढच्या इलाजासाठी आम्ही प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे लोकांची कामं करण्यासाठी तत्पर असतात, लोकहिताचं काम करण्यासाठी तत्पर असतात. लोकांची सेवा कशी होईल यासाठी ते नेहमी बारीक लक्ष देऊन आपले खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसैनिक, शाखाप्रमुख, विभागप्रमुख यांना मार्गदर्शन करत असतात. कारण ते नेहमी सांगतात की आपल्याला लोकांची सेवा करायची. पद येईल आणि पद जाईल याचा विचार आपण करायचा नाही. आमदार आपण बनू, खासदार आपण बनवू, आमदार बनवू, पण लोकांची सेवा झाली पाहिजे ह्यासाठी आपण ते बनवतो. आणि आज खरोखरच मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट आदरणीय खासदार सन्माननीय अनिलभाऊ देसाई यांचे. कारण देसाई साहेब ज्या दिवशीपासून खासदार झालेत त्यांनी धूमधडाका कामाचा लावलेला आहे. कारण प्रत्येक शाखेमध्ये आपला कामाचा काम करत आहेत ते चांगल्यापैकी. लोक खुश आहेत, आम्ही शिवसैनिक खुश आहे. कारण आम्ही घराघरापर्यंत त्यांच्या नावाने पोचत आहोत, शिवसेनेच्या नावाने आम्ही घराघरापर्यंत पोचत आहोत. आणि लोक खरोखरच आम्हाला सन्मानाने वागणूक देतात, आदराने आम्हाला विचारतात का देसाई साहेब, उद्धव साहेब आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, काही काळजी करू नका, तुम्ही लोकांची कामं करा. आणि देसाई साहेब खरोखरच मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. कारण आज जे शालेय विद्यार्थ्यांसाठी जे वह्या पाहिजे होते, पेन्सिल, बुक हे जे पाहिजे होते त्यांनी आज करून दिलेले उपलब्ध. आणि त्यांनी एकच शाखेला नाही दिलं तर प्रत्येक शाखेमध्ये त्यांच्या हातात, त्यांच्या खासदारच्या ह्याच्या क्षेत्रामध्ये येतात त्या प्रत्येक शाखेमध्ये सांगितले का मुलांना शालेय शिक्षणासाठी जी गरज लागेल ते आपण पूर्ण पोचवायची आणि ती पोचवली. यासाठी मी त्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि देसाई साहेब हे ज्या पद्धतीने काम करतात आम्हाला अभिमान आहे देसाई साहेबांचा. आज खंबीरपणे उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे राहिलेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे विभाग प्रमुख आदरणीय प्रमोद शिंदेसाहेब, माजी आमदार प्रकाशभाऊ फातारपेकर हे जोमाने आमच्या चेंबूर विधानसभेमध्ये काम करत आहेत. आणि त्यांना पाठबळ मिळावं यासाठी आम्ही छोटे शिवसैनिक असो, पदाधिकारी असो, ज्येष्ठ शिवसैनिकांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आज उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत. आणि ज्या वेळेला शिवसेनेला गरज लागेल त्या वेळेला आम्ही शिवसैनिक म्हणून कामाला उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो चेंबूर नाका इथे
जो वया वाटपाच्या कार्यक्रमाला विकास भोसले यांच्या प्रयत्नांनी आणि अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जो कार्यक्रम झाला हा खूप चांगला झाला. लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम असतो. लहान मुलांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन जास्त अभ्यासात हुशार होऊन आपापलं नाव चांगलं मिळवून ज्याने आपल्यासाठी हे कष्ट केले त्यांना देखील समाधान वाटलं पाहिजे की जे केलं ते चांगलं केलं. आम्हाला ते वया वाटप जे स्टेशनरी वाटण्यात आली ती खूप चांगल्या प्रतीची होती आणि असेच उपक्रम चालू राहू द्या. आमच्या शुभेच्छा सगळ्या मुलांना. जय महाराष्ट्र. श्री विकास भाऊ भोसले यांच्या प्रयत्नाने तसेच स्थानिक खासदार श्री अनिल भाऊ देसाई यांनी जो उपक्रम हे केलेला आहे, राबवलेला आहे, त्याला उत्तरोत्तर असंच हे येऊ, यश येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि विकास भोसले यांचं कार्य असंच चालू राहो हे सदिच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला आणि आमचे खासदार अनिल देसाई साहेब यांच्यातून झाल्या कारणाने आम्हाला खूप आनंद वाटतो आहे आणि खूप व्यवस्थित झाला आणि त्यांना आम्हाला सहकार्य आम्ही विकास भाऊ भोसले यांना खूप छान पद्धतीने आम्ही कार्यक्रम त्यांचा पार पाडण्यात आलेला आहे. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अनिल भाऊ देसाई आगे बढ़ो. अनिल भाऊ देसाई आगे बढ़ो. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.